Today's our topic is subject verb agreement. म्हणजे आजचा आपला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा टॉपिक आहे. सब्जेक्ट नंतर कोणता वर्ब फॉर्म वापरला जातो हा आपल्याला शिकवायचा आहे. तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट हा शब्द आला तर आपण सब्जेक्टची डेफिनेशन घेऊ. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सब्जेक्ट? सब्जेक्ट इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स अँड डज वर्क ॲज अ नाउन. म्हणजे सब्जेक्ट एक शब्द आहे किंवा अनेक शब्दांचा समूह आहे, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. इट रेफर्स पर्सन ऑर थिंग. म्हणजे हे व्यक्ती किंवा वस्तू दाखवत असते. मग त्याच्यामध्ये पुन्हा नाउन आला तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाउन? ए नाउन इज अ पार्ट ऑफ स्पीच दॅट आयडेंटिफाईज अ पर्सन, प्लेस, थिंग अँड आयडिया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाउन? ए नाउन इज अ पार्ट ऑफ स्पीच दॅट आयडेंटिफाईज अ पर्सन, प्लेस, थिंग अँड आयडिया. इट इज कॉल्ड एज अ नाउन. नाउन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची, ठिकाणाची, वस्तूची किंवा एखादा कल्पना आहे याचा ओळख करून देणारा शब्द म्हणजेच नाउन. नाउन इज क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज कॉमन नाउन, सेकंड वन इज मटेरियल नाउन अँड थर्ड वन इज प्रॉपर नाउन. 3 भागामध्ये याला विभाजन केले जाते. कॉमन नाउन असते, मटेरियल नाउन असते आणि प्रॉपर नाउन असतात. कॉमन नाउन इज फर्दर क्लासिफाइड इनटू 8 टाइप्स. त्याचे पुन्हा 8 भाग पडतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉमन नाउन? A word is used for the class of person, place or thing. A word is used for the class of person, place or thing. म्हणजे एखादा शब्द आहे त्याचा व्यक्तीचा वर्ग, ठिकाणाचा वर्ग किंवा वस्तूचा वर्ग आहे, याला आपण कॉमन नाउन म्हणतो. हे 8 भाग कोणते आहे याच्यामध्ये? फर्स्ट वन इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. वी कॅनॉट सी टच, टेस्ट और हियर. इट इज कॉल्ड एज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आपण ज्याला पाहू शकत नाही, ज्याची चव घेऊ शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ऐकू शकत नाही, याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. सेकंड वन इज कलेक्टिव्ह नाउन. ए ग्रुप ऑफ पीपल, एनिमल्स अँड थिंग्स. इट इज कॉल्ड एज अ कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे लोकांचा समूह, प्राण्यांचा समूह किंवा वस्तूंचा समूह जर असेल तर त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. थर्ड वन इज कंपाऊंड नाउन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कंपाऊंड नाउन? 2 or more words combined, it is called as a compound noun. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द असतील तर त्याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतो. फोर्थ वन इज कॉन्क्रीट नाउन. हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या अपोजिट आहे. वी कॅन सी, टच, टेस्ट और हियर. इट इज कॉल्ड एज अ कॉन्क्रीट नाउन. ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो, याला आपण काय म्हणणार? कॉन्क्रीट नाउन. फिफ्थ वन इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल और नॉन काउंटेबल नाउन. वी कॅनॉट काउंट इन नंबर. ज्याला आपण आकड्यामध्ये मोजू शकत नाही त्याला आपण अनकाउंटेबल किंवा नॉन काउंटेबल म्हणतो. सिक्स वन इज जेंडर स्पेसिफिक नाउन. इट रेफर्स मेल और फिमेल. म्हणजे हे मेल किंवा फिमेल सांगते त्याला आपण जेंडर स्पेसिफिक नाउन म्हणतो. सेवन्थ वन इज व्हर्बल नाउन. म्हणजे सारखा व्हर्बल नाउन आहे. इट हॅज नो वर्ब प्रॉपर्टीज. म्हणजे वर्बच्या प्रॉपर्टीज नसतात, त्याला आयएनजी लागलेले असतात किंवा टू इन्फिनिटिव्ह सुद्धा असतो. अँड eighth one is gerund noun. Present participle of verb but it derived from verb. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये ing ऑफ वर्ब राहतो पण तो वर्बच्या प्रॉपर्टी पासून अलग राहतो, त्याला आपण gerund म्हणतात. त्याला फक्त ing मध्ये राहतात. सेकंड पार्ट होता आपण मटेरियल नाउन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मटेरियल नाउन? थिंग्स आर मेड बाय द सबस्टन्स, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज अ मटेरियल नाउन. म्हणजे ज्याच्यापासून वस्तू बनतात ना त्याला आपण मटेरियल नाउन म्हणतो. What is the definition of third one is proper noun. What is the definition of proper noun? To give the name to the specific person, place or thing. म्हणजे एखाद्या विशिष्ट माणसाला दिलेलं नाव, एखाद्या ठिकाणाला दिलेलं नाव किंवा वस्तूला दिलेलं नाव म्हणजेच प्रॉपर. आता आपण सब्जेक्ट पाहिले होते. इन इंग्लिश लँग्वेज देअर आर 47 सब्जेक्ट्स. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये 47 सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे लोक किती शिकवतात? 10-12 शिकवतात. त्यामुळे पोरांना प्रॉब्लेम येतो, मुलांना प्रॉब्लेम येतो, स्टुडंटला प्रॉब्लेम येतात. मग आता फर्स्ट नंबर इज आय. आय इज यूज फॉर वन सेल्फ. आय हा स्वतःसाठी वापरतो. वी इज यूज फॉर वन सेल्फ अँड अदर ऑर अदर. यू इज यूज फॉर फ्रंट पर्सन ऑर पर्सन. दे इज यूज फॉर मेनी बट नॉट क्लोज बाय और फार अवे. ही इज यूज फॉर ए बॉय और मैन बट नॉट क्लोज बाय और फार अवे. सी इज यूज फॉर ए गर्ल और वुमन but not close by or far away. It is used for one without human being but not close by or far away.
This is used for one but close by. That is used for one but far away. This is used for many but close by. Those is used for many but far away. 12th number is there. What is the definition of there? After there we use a singular or plural verb by seeing the next noun. म्हणजे there नंतर आपण next noun कोणता येतो तो पाहतो. तो सिंग्युलर असेल तर सिंग्युलर घेतो, नाहीतर प्लुरल घेतो. 13 one is here, 14 is data, 15 is none, 16 is neither nor. आता neither nor कसा वापरायचा? लोक ग्रामर म्हणून सांगतात, पण हे आपल्याला सब्जेक्ट म्हणून वापरता येईल. After neither nor we use a singular or plural verb form as per second subject. म्हणजे दोन सब्जेक्ट neither nor जोडतो, तर दुसरा सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार verb form आपल्याला यूज करायचा आहे. 17 is either or, 18th is affirmative and negative subject. हे लोकांना माहितच नसते. affirmative and negative subject. After affirmative and negative subject we use verb form as per affirmative subject. दोन सब्जेक्ट आहेत, एक निगेटिव्ह आहे, एक अफर्मेटिव्ह आहे. तर अफर्मेटिव्ह नुसार आपण वर्ब फॉर्म यूज केला पाहिजे. 19 इज करिक्युलम ऑफ सब्जेक्ट. When it refers to study of subject, after that we use a singular verb, otherwise we use plural verb. 20 is unit and fraction. Unit and fraction modified by phrase with singular noun it is singular, with plural noun it is plural. 21 is more than one and singular noun. It is always singular. हे नेहमी singular असते. 22 is many, a and singular noun. हे singularच असतो. 23 is two nouns are joined by and. म्हणजे दोन noun and ने जोडले. They are singular when it is used for same person or things, and they are different. They are plural when they are used for different. 24 is collective noun. And 25 is article, collective noun of and plural noun. It is always singular. आता आपण 24 सब्जेक्ट्स पाहिले. आता 26 आहे. Each, either, neither, none, both, few, several. यानंतर of and plural noun हे जर येत असतील तर हे कसे असतात? सिंग्युलर असतात जेव्हा कन्स्ट्रक्शन हे डेफिनेट असेल, आणि प्लुरल असतात जेव्हा कन्स्ट्रक्शन हे इनडेफिनेट. डेफिनेट म्हणजे काय निश्चित असेल तर, आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित असेल. 27 इज द नंबर ऑफ अँड प्लुरल नाउन. द नंबर ऑफ अँड प्लुरल नाउन असेल तर हे सिंग्युलरच असते. 28 इज ए नंबर ऑफ प्लुरल नाउन. इट इज सिंग्युलर व्हेन इट इज कलेक्टिव्हली अग्रीड, अदरवाइज इट इज प्लुरल. 29 is few and plural noun. 30 is a few and plural noun. 31 is the few and plural noun. हे सगळे few वाले जे आहेत ते प्लुरलच असतात. 32 is little or the little and singular noun. It is singular. Little आणि the little याच्यानंतर सिंग्युलर नाउन येत असेल तर ते सिंग्युलरच असतात. 33 is a little and singular noun. 34 is a great. हे सिंग्युलर असतात आणि प्लुरल असतात. ए ग्रेट, तर त्याला नेक्स्ट नाउन पाहायचा कोणता आला ते. 35 इज द ग्रेट. 36 इज सिंग्युलर सब्जेक्ट विथ फ्रेज. हे सिंग्युलर असते म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यानंतर फ्रेज आली असेल, जसं की इन्स्पेक्टर विथ ऑल इज पोलीस, हे सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर 35 इज द ग्रेट. 36 इज सिंग्युलर सब्जेक्ट विथ फ्रेज. 37 इज पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह प्रोनाउन हे सगळे सिंग्युलर असतात. 39 इज टू सब्जेक्ट्स आर जॉइंड बाय और नॉट. म्हणजे दोन सब्जेक्ट और किंवा नॉर ने जर जोडले असतील तर सेकंड सब्जेक्ट नुसार आपण ऑक्झिलरी किंवा वर्ब फॉर्म घेतला पाहिजे. 40 इज समबडी, समवन. 41 इज एव्हरीबडी, एव्हरीवन. 42 इज एनीबडी, एनीवन. 43 इज नोबडी, नो वन. 44 इज समथिंग. 45 इज एनीथिंग. 46 is everything and 47 is nothing. याच्या जे डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, आणि कंप्लीट डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स वगैरे, त्याची प्रॅक्टिस जर पाहिजे असेल तर आपल्याला ऑनलाईन क्लास जॉईन करावं लागेल, किंवा 6 बुक्स आहेत ते बुक्स तुम्हाला परचेस करावं लागेल.